नमस्कार, महा MTV मध्ये आपले स्वागत आहे। मी सौरभ रामचंद्र मुळी, कॅमेरामन योगेश कुंभार सोबत आज आपण अशा एका महत्त्वाच्या गोष्टींवरती विषयावरती बोलणार आहोत की ज्या विषयामुळे भारताची प्रतिमा मुद्दामून मलिन करण्याचा प्रयत्न कदाचित केला जात आहे अशी शक्यता आहे। मी एवढं म्हटल्यानंतर तुम्हाला कळालं असेल की मी आज बोलणार आहे टूलकिटवरती। तर हे टूलकिट नक्की काय, म्हणजे त्यात काँग्रेस पक्षाने नक्की कोणकोणते उद्देश साधले आहेत, ते हे टूलकिट नक्की कसा प्रभाव टाकत आहे, परिणाम करत आहेत आणि या टूलकिटच्या अनुषंगाने काही योगायोग घडलेले आहेत। म्हणजे एकदा योगायोग झाला तर तो आपण योगायोग म्हणू शकतो, परंतु योगायोग जर वारंवार होत असेल तर तो योगायोग होत नाही, ते मुद्दामून केलेलं कार्य होतं। तर या सर्वांविषयी आपण जाणून घेणारच आहोत सविस्तररित्या। याला मी 2 टप्प्यात विभागलेला आहे। आज हा विषय घ्यायचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काल रात्री दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या म्हणजे ट्विटरच्या दिल्ली कार्यालयावरती धाड टाकली। या कारणामुळे ट्विटरच्या अमेरिकन कार्यालयात सुद्धा म्हणजे धावपळ चालू झालेली आहे। ती मुख्य न्यूज, तर त्याला आपण पहिल्यांदा जाणून घेणार आहोत की नक्की काय झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यात मग हे टूलकिट नक्की काय आहे, या टूलकिटमध्ये नक्की काय काय दिलेलं आहे। टूलकिट आता माझ्याकडे आहे, तर त्या टूलकिटमध्ये नक्की काय काय उद्देश दिलेले आहेत आणि त्या टूलकिटनुसार कोणकोणत्या अशा कार्य घडलेले आहेत, आत्तापर्यंत घडवत आणलेले आहेत मुद्दामून, या सर्वांविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर पहिल्यांदा आपण काल नक्की काय घडलं याविषयी जाणून घेऊयात। तर टूलकिट प्रकरणात ट्विटर इंडियाला दिल्ली पोलिसांनी एक नोटीस दिली होती। त्यानंतर सोशल मीडिया कंपनीचे अमेरिकेतील मुख्यालय आता अचानक सडनली ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे। दिल्ली पोलिसांचे ऑफिस सोमवारी ट्विटरच्या कार्यालयात पोहोचले। त्यानंतर ट्विटरने ग्लोबल डेप्युटी जनरल काउन्सिल आणि लीगल त्यांचे जे VP आहे ते जिम बेकर यांच्याकडे हे प्रकरण त्यांनी सोपवले की ट्विटर टूलकिट प्रकरणात अमेरिकन सरकारकडे सुद्धा जाऊ शकते। म्हणजे ट्विटर हे टूलकिट प्रकरण अमेरिकन सरकारकडे जाऊ शकते आणि त्याच्यावरती अमेरिकन सरकार सुद्धा लक्ष घालू शकते, एवढं हे गंभीर प्रकरण आहे। कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ट्विटर इंडियाचे मुख्यालय सध्या तरी आता बंद आहे अमेरिकेतील। अमेरिकन मुख्यालयाने या प्रकरणात आता लक्ष घालण्यास तातडीने सुरुवात केली आहे आणि भारतातील कार्यालयाच्या ते सतत संपर्कात आता राहत आहेत। नोटिशीनंतर आता अमेरिकेतील कार्यालयात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे। भाजप नेत्यांनी केलेल्या पोस्टवर मॅन्युप्युलेटेड मीडिया असं ते खाली टॅग करत होते। त्या भाजप नेत्यांनी कोणतीही जर कमेंट केली टूलकिट विषयी अथवा अन्य काही गोष्टींविषयी तर त्याला खाली ते मॅन्युप्युलेटेड मीडिया म्हणून संबोधायचे। तुम्हाला जर आठवत असेल तर डोनाल्ड ट्रम्पच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा जेव्हा मागच्या वर्षी अमेरिकेची जी निवडणूक झाली त्यावेळी सुद्धा मग ते मुद्दामून डोनाल्ड ट्रम्पच्या खाली मॅन्युप्युलेटेड मीडिया म्हणून टॅग करायचे। असा टॅग लावल्यानंतर ट्विटर केंद्र सरकारच्या निशाण्यावर आलेले आहे की हे बाबा नक्की का साधत आहे। प्रत्येक वेळी म्हणजे आम्ही काही कमेंट केले तर खाली मॅन्युप्युलेटेड मीडिया असं ट्विटर का लिहित आहे, असा प्रश्न केंद्र सरकार ट्विटरला आता विचारत आहे। दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणी दिल्ली आणि गुडगाव येथील कार्यालयावर छापा टाकला। पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर ट्विटर कार्यालयात तणावाचे आता वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती तात्काळ अमेरिकेतील मुख्यालयात देण्यात आलेली आहे। मात्र अमेरिकेत तोपर्यंत दिवस उजाडला नसल्या कारणामुळे तिथे तातडीने धावपळ त्यावेळी झाली नाही, ती नंतर झाली। दिल्ली पोलिसांनी आता ट्विटरकडे जबाब मागितला आहे। तो काय आहे की दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने टूलकिट आणि मॅन्युप्युलेटेड मीडिया प्रकरणात तपास चालू केलेला आहे। या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनुसार चौकशी केली जात आहे। त्याबद्दल ट्विटरकडून स्पष्टीकरण हवे आहे। ट्विटरकडे अशी माहिती आहे जी पोलिसांना कदाचित माहिती नसेल। म्हणजे तुम्ही जर मॅन्युप्युलेटेड मीडिया असं लिहित असाल तर नक्की तुम्हाला असं काय माहिती आहे की नक्की असं तुमच्या संस्थेमध्ये नक्की असं काय घडत आहे, तुमच्यावरती कोणी दबाव टाकत आहे का, अशा अनेक गोष्टींचा तपास आता दिल्ली पोलीस प्रमुखांकडून किंवा दिल्ली पोलिसांकडून ट्विटरवरती चालू झालेला आहे। म्हणजे आतापर्यंत टूलकिट प्रकरणात काय घडलं होतं बघा। 18 मेला भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला होता। त्यात काँग्रेसचे हे टूलकिट पहिल्यांदा त्यांनी जगजाहीर केलं होतं की बघा हे टूलकिट आहे। ते त्यांनी ट्विटरवरती ट्विट केलं होतं, त्याचा फोटो जो आपल्याकडे सध्या आता आहे। या टूलकिटद्वारे भारताची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले। त्यामुळे काँग्रेसने त्वरित या गोष्टीचा विरोध केला। कथित टूलकिट खोटे असल्याचे त्यांनी म्हटले। संबंधित स्क्रीनशॉटमध्ये वापरण्यात आलेली कागदपत्रे ही खोटी आहेत असेही
त्यांनी काँग्रेसने सांगितले. त्यानंतर 20 मेला ट्विटरने पात्रा यांच्या ट्विटला मॅन्युप्युलेटेड मीडियाला टॅग लावले. म्हणजे खाली मॅन्युप्युलेटेड मीडिया असं म्हणून त्यांनी टॅग लावलं. तर मॅन्युप्युलेटेड मीडिया म्हणजे की ज्याच्याद्वारे कदाचित समाजात अथवा दोन पक्षांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो अशा म्हणजे ट्विटला आम्ही खाली मॅन्युप्युलेटेड मीडिया असं लिहितो, असं ट्विटरने त्यावरती स्पष्टीकरण दिलं होतं. याशिवाय लेखिका शेफाली वैद्य यांच्याही ट्विटला असाच टॅग लावण्यात आला होता. 21 मे रोजी भाजपचे विनय सहस्त्रबुद्धे, प्रीती गांधी, सुनील देवधर, चारू प्रज्ञा, कुलजीत सिंग चहल या सर्वांच्या पोस्टलाही असाच टॅग ट्विटरने लावला होता. त्यानंतर 22 मेला केंद्र सरकारने ट्विटरला इशारा दिला की हे टॅग हटवण्यात यावे. याबद्दल त्यांना असा एक इशारा दिला होता. पण टूलकिट प्रकरणाची चौकशी सुरू असल्या कारणामुळे अशा प्रकारे ट्विटरने असा निर्णय घेणे हे चुकीचे असा केंद्र सरकारचा एक मान्यता होती. तर 24 मेला दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाचे MD मनीष माहेश्वरी यांना नोटीस बजावली होती. त्यांच्याकडून टूलकिट प्रकरणातील कागदपत्रे घेऊन विशेष पथकाच्या कार्यालयात त्यांना बोलवण्यात आले होते. 22 मे रोजीच त्यांना बोलवण्यात आले. मात्र पोलिसांकडे चौकशीसाठी जाण्यात त्यांनी नकार दिला होता. ते या प्रकरणात संबंधित योग्य व्यक्ती नव्हेत असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर 25 मे रोजी ट्विटर इंडियाला नोटीस पाठवल्यानंतर सकाळीच अमेरिकेच्या मुख्यालयात ही नोटीस बजावण्यात आली. ट्विटरने आपल्या बड्या अधिकाऱ्यांकडे आता हे प्रकरण सोपवलेले आहे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की काल जे प्रकरण झालं ते काही एका दिवसात अचानक दिल्ली पोलिसांनी धाड टाकली असं नव्हे, तर त्याला एक इतिहास होता जो 18 मे पासून चालू झाला होता. केंद्र सरकारने वारंवार सांगून सुद्धा ट्विटरने मॅन्युप्युलेटेड मीडियाचा टॅग हटवला नव्हता. अशा कारणामुळे ट्विटरला असं नक्की काय माहिती आहे का, त्याच्यावरती कोणाचा दबाव आहे का, त्याच्याकडे अशा काही गुप्त माहिती आहेत का, कारण सर्वोच्च न्यायालयात त्याच्या या टूलकिटविषयी केस चालू आहे जी भाजपने काँग्रेस सरकार पक्षावर टाकलेली आहे. तर या सर्वांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ट्विटरवरती धाड टाकली होती. तर हा झाला आपला पहिला टप्पा. हा पहिल्या टप्प्यामध्ये काल जे घडलं त्याचं याविषयी सविस्तर आपण चर्चा केली, सविस्तर माहिती जाणून घेतली. तर आता आपण जाणून घेणार आहोत की हे नक्की टूलकिट प्रकरण काय आहे. म्हणजे असं काय दिलं आहे की या टूलकिटमध्ये की यामुळे सुप्रीम कोर्टात भाजप पक्षाने काँग्रेस पक्षावरती केस दाखल केलेली आहे. तर याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. या टूलकिटमध्ये नक्की काय काय दिलेलं आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवते. माझ्याकडे इंग्लिशचं त्याची प्रिंट आहे त्या टूलकिटची, मी तुम्हाला मराठीत ते सांगतो. टूलकिटचे नक्की त्यांनी उद्देश काय मांडलेले आहेत. सर्वप्रथम टूलकिट म्हणजे काय, म्हणजे लहानपणी आपण एखादं गोल मिळवण्यासाठी प्लॅनिंग करतो बघा, त्याच पद्धतीने हे टूलकिट आहे. म्हणजे एखाद्या उद्देशाला गाठण्यासाठी, एखादा गोल प्राप्त करण्यासाठी आपण टूलकिट बनवतो, तेच हे टूलकिट आहे. म्हणजे आताच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करायचं आणि स्वतःचा पक्ष येत्या निवडणुकीच्या काळात बहुमताने निवडून आणायचा, असा हा या टूलकिटचा उद्देश होता. म्हणजे सर्वात महत्त्वाचा हाच की भारताचा आणि भारतीय पंतप्रधानांची प्रतिमा फक्त देशातच नव्हे तर विश्वभरात मलिन करायची. तर या टूलकिटमध्ये नक्की काय सांगितलं गेलं आहे, तर पहिला उद्देश सर्वप्रथम म्हणजे जो आपला कुंभमेळा झाला, त्या कुंभमेळ्याला समाज माध्यमावरती सतत सुपर स्प्रेडर म्हणून घोषित करायचे. म्हणजे इतके गर्दी जमली त्यामुळे कोरोना वाढतोय, ह्याला सुप्रीम स्प्रेडर असं म्हणून संबोधायचं. आणि दुसरीकडे त्यांनी हे टूलकिटमध्ये लिहिलेलं आहे, मी माझं काही म्हणत नाही आहे, ते टूलकिटमध्ये जे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी जे प्रकाशित केलेलं आहे, ट्विट केलेलं आहे, त्याच्यामध्ये जे काही दिलेलं तुम्हाला वाचून दाखवते मराठीमध्ये, की ईदला म्हणजे कुंभला सुपर स्प्रेडर म्हणायचं आणि ईदच्या दिवशी जी गर्दी जमते त्याला समाज माध्यमात हॅपी सोशल गॅदरिंग म्हणून बोलवायचे. तसेच देशाच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय मीडियाचा वापर करायचा. म्हणजे सतत देशामध्ये जे काही घडतंय त्याच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांना, आंतरराष्ट्रीय मीडियांना वार्ता कळवायच्या, बातमी द्यायच्या आणि त्यांना सांगायचं की बाबा देशाविरुद्ध तुम्ही बातमी छापा. म्हणजे देशामध्ये कशी गरिबी चालू आहे, देशामध्ये कसा कोरोना फार मोठ्या प्रमाणात पसरत आहे याविषयी. तसेच नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला सुद्धा बिघडविण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात यावा असं टूलकिटमध्ये लिहिलेलं होतं. जसं व्हायरसच्या, मी काल याच विषयी बोललोय, जो आता माझा मुद्दा आहे की व्हायरसच्या नव्या स्ट्रेनला इंडियन स्ट्रेन किंवा इंडियन व्हेरियंट म्हणून संबोधायचे. WHO सारख्या अत्यंत प्रतिष्ठित अशा संस्थेने ह्याला नकार दिला असताना की तुम्ही इंडियन व्हेरियंट ह्याला काही संबोधू नका,
ह्याचा काही त्याच्याशी प्रश्न येत नाही, परंतु परत परत आणि वारंवार ह्याला इंडियन व्हेरियंट हे कुठल्या विदेशी वर्तमानपत्राद्वारे, विदेशी वृत्तसंस्थेद्वारे, मीडियाद्वारे संबोधलं जात नाहीये, तर आपल्याच भारतातील काही व्यक्ती वारंवार हॅशटॅग इंडियन व्हेरियंट म्हणून संबोधत आहेत. काल मी याच्याविषयी सविस्तर बोललेलो आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची मिळून जाईल, तुम्ही ती नक्की बघा. त्यानंतर 6वा मुद्दा की मृतदेह आणि अंतिम संस्काराचे वारंवार फोटो शेअर करायचे. 7वा की PM केअरच्या विरुद्ध अशा अनेक बुद्धिजीवी लोकांना उभं करायचं, त्यांना बोलतं करायचं PM केअरच्या विरुद्ध. आणि सेंट्रल विस्टा संसद भवन जे आता बांधलं जात आहे त्याला वारंवार हे नरेंद्र मोदींचं घर आहे आणि आपल्या घराला म्हणजे राजवाडा बांधण्यासाठीच ते कसा प्रयत्न करत आहेत याविषयी वारंवार बोललं जाईल, म्हणजे बोलावे. गुजरातला वारंवार निशाणा बनवायचे की कशा प्रकारे गुजरातचा विकास होतोय. परत म्हणजे आणि आपली जी बेड्स आहेत, म्हणजे आपल्या काँग्रेसचा जिथे जिथे टच आहे ज्या हॉस्पिटलशी, त्या हॉस्पिटलद्वारे म्हणजे त्या हॉस्पिटलशी संपर्क साधायचा आणि तिथले जे बेड्स आहेत ते प्रतिबंधित करायचे, म्हणजे कुणाला फुल झालेत असं सांगायचं. आणि त्यानंतर जेव्हा एखादा व्यक्ती ट्विटरवरती #IN म्हणजे इंडियन नॅशनल यूथ काँग्रेस म्हणून मला मदत हवी आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस यूथ मला मदत हवी आहे असं लिहिल, तेव्हा त्याला मग हा बेड पुरवायचा. मग आपण कसं म्हणजे ग्रेट आहोत किंवा आम्ही कशी तुम्हाला मदत करतोय, आम्ही विरोधी पक्ष असताना सुद्धा, सत्तेत नसताना सुद्धा हे मांडायचं. म्हणजेच एकंदर काय की कोरोनासारख्या महामारीचा उपयोग पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्यासाठी करायचा. आता हे टूलकिटचं उद्देश झालं. आता माझा अभ्यास मी तुम्हाला सांगतो की मी काही निरीक्षणं केली, यावरून तरी मला असं वाटतं की हे जे ट्विटर बनलेलं आहे, हे टूलकिट जे बनलेलं आहे, ह्याचा प्लॅनिंग जो बनलेला आहे तो म्हणजे काही काळानुसार, म्हणजे काही प्रत्येक काळी तो त्या प्लॅनिंगनुसारच योग्य रीतीने तिथे बसतो. कसा काय बघा, PM केअर विरुद्ध 100 अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं होतं, म्हणजे PMना की PM केअर कसं म्हणजे आपलं फंडिंग खातं आहे किंवा PM केअरला येणारा पैसा कुठे जातोय असे प्रश्न विचारणारे काही पत्र 100 माजी नागरी सेवा अधिकाऱ्यांनी, माजी सिव्हिल सर्वंट्सनी पत्र लिहिलं होतं. त्याचबरोबर त्यांचा असा अजून एक प्लॅन होता टूलकिटमध्ये की जे प्रसिद्ध असे सेलिब्रिटी आहेत त्यांना, जे PM केअरला फंडिंग करतात त्यांना ट्रोल करायचं समाज माध्यमावरती. त्यातलाच एक ऑस्ट्रेलियाचे जे बॉलर आहेत पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलियाचे जे आहेत, त्यांनी PM केअरला फंडिंग केल्यानंतर त्यांना वारंवार समाज माध्यमावरती ट्रोल केलं गेलं. म्हणजे पहिला म्हणजे की 100 माजी अधिकाऱ्यांचं पत्र आणि दुसरं म्हणजे सेलिब्रिटी पॅट कमिन्स यांचं जे त्यांना ट्रोल केलं गेलं ते. हा काय फक्त योगायोग नव्हे असं मला वाटतं. त्यानंतर म्हणजे तुम्हाला जर PM केअरविषयी जाणून घ्यायचं असेल तर 80% वॅक्सिनेशन जे सुरुवातीला झालं ते खऱ्या अर्थाने PM केअरमधून झालं होतं. जर तुम्ही याचा अभ्यास केला असेल तर सुरुवातीला जे लसीकरण झालं किंवा लसीकरणाची सुरुवात झाली त्याची निधी 80% निधी ही PM केअरमधून आली होती. परंतु या PM केअरला बदनाम केल्या गेल्यामुळे नंतर याची फंडिंग थांबली आणि त्या कारणामुळे नंतर लसीकरण सुद्धा काही काळासाठी स्थगित झालं किंवा त्याची कमी झाली, म्हणजे जो वेग होता तो. आणि आता सेंट्रल विस्टाविषयी बोलायचं म्हणजे सेंट्रल संसद भवन जे नवीन बांधलं जात आहे ते काही मोदींचं घर नव्हे, ते संसद भवन आहे. आणि याचा एक तुम्हाला फॅक्ट सांगतो, आपल्या सुद्धा मनात, सामान्य जनतेच्या मनात प्रश्न पडतो की भारतभर एवढी कोरोनाची महामारी फैलावत असताना तिकडे मोदी करोडोंचा खर्च करून संसद भवन बांधत आहेत. हे किती अन्यायास्पद आहे प्रत्येक जनतेसाठी, असा आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो. आणि जेव्हा आपण आपलं मत मांडतो त्यावेळी आपल्याला सुद्धा समोरून सुद्धा असे प्रश्न विचारले जातात. आज मी तुम्हाला याच्याविषयी उत्तर देणार आहे. ते उत्तर काय आहे की संसद म्हणजे आपल्या भारतीय संविधान प्रत्येक वेळी सुधारित केले गेलेलं आहे. त्यात असा एक नियम होता की दर 25 वर्षांनी लोकसभा सदस्य संख्या वाढवायची. म्हणजे लोकसंख्यानुसार, लोकसंख्या जशी वाढत जाईल, लोकसंख्या काही तेवढीच राहणार नाहीये, वाढत जाणार आहे भारताची, त्यानुसार लोकसभा सदस्य संख्या सुद्धा वाढवायची. कारण मग लोक आपल्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. याच कारणामुळे आतापर्यंत एकदाही लोकसभा सदस्य संख्या किंवा संसद भवनाची सदस्य संख्या वाढविली गेली नाही. 1976 नंतर 2001 मध्ये तो करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तो थांबविला गेला. आणि आता जेव्हा पुन्हा केला जात आहे तेव्हा ते पुन्हा अडथळे त्यात निर्माण करत असताना असं म्हणजे दिसतं आपल्याला की ते अडथळे पुन्हा हे करतं की हे बघा हे मोदींचंच घर आहे किंवा हे कसं काय. म्हणजे
हे संसद भवन खरं तर बांधणं गरजेचं आहे भविष्यात. आता 552 एकूण संसद लोकसभा सदस्य संख्या आहे आणि तेवढ्या सीट आहेत, परंतु भविष्यात तेवढंच राहणार आहेत का? 800 पर्यंत ते जातील किंवा नेण्यात येईल, कारण ते गरज आहे आपल्या लोकशाहीला. म्हणून आपण आता संसद भवनाचं कार्य आता सुरू केलं तर साधारणपणे 2026 पर्यंत ते पूर्ण होईल आणि त्यावेळी जो आपला 800 सदस्य संख्यांचा जो उद्देश आहे तो सुद्धा पूर्ण होईल. म्हणजे दर 25 वर्षांनी वाढवले पाहिजे, ते वाढवले नाही आणि आता कोणीतरी विकास करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पुन्हा पुन्हा आळा घालायचा हे चुकीचं आहे. त्यानंतर म्हणजे गुजरातचं जे प्रकरण आपण पाहतो की म्हणजे सरळ गुजरातला निशाणा बनवायचे की मोदी बघा कसे गुजराती लोकांना जास्त प्राधान्य देतात, गुजरातमध्ये जास्त विकास करतात, गुजरातच्या लोकांना जास्त वॅक्सिनेशन लसीकरण दिलं जात आहे. हे अत्यंत चुकीची बाब आहे. महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी माणूस म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आत्तापर्यंत भारतात केंद्र सरकारने जर सर्वात जास्त लसी कोणाला पोहोचवल्या असतील, दिल्या असतील तर त्या महाराष्ट्राला दिल्या आहेत. महाराष्ट्रात काही भाजपचं सरकार नव्हे. गुजरात हा 4थ्या क्रमांकावरती येतो ज्यांना लसीकरण म्हणजे लस केंद्राकडून पोहोचविली गेलेली आहे. महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावरती येतो. महाराष्ट्रात बीजेपीच्या विरोधी पक्षाचं वर्चस्व असताना, विरोधी पक्ष तिथे असताना सुद्धा केंद्र सरकार त्यांना जास्त लसी पुरवत आहे. याचा अर्थ नरेंद्र मोदी गुजरातला जास्त प्राधान्य देत नाहीयेत, हा मुद्दामून चुकीचा गैरसमज पसरवला जात आहे असं मला वाटतं. त्यानंतर 26 हे प्रकरण नक्की कधी उदयास आलं बघा खूप जास्त, तर 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरती काही लोकांनी हिंसाचार केला. आता हा हिंसाचार नक्की का झाला? मग त्यावेळी ग्रेटा थेनबर्गचं टूलकिटमध्ये आढळलेलं नाव आणि या सर्व गोष्टी अत्यंत देशाच्या दृष्टीने खेदास्पद आहेत. देश विकास करण्याच्या मार्गावरती असताना त्याला वारंवार प्रतिबंधित करणं, वारंवार अडथळा निर्माण करणं हे कुठल्या तरी दुष्ट म्हणजे बुद्धीचंच काम असेल की आपल्या देशाला पुढे जाऊन द्यायचं नाही फक्त आपल्या स्वार्थासाठी. वरून फायझरचं जर तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल की फायझर जेव्हा वॅक्सिनेशन जे लस आहे भारतात रिलीज होणार होती तेव्हा भारत सरकारने फायझरला विचारलं की तुम्ही याला जबाबदार राहील, याचे जर दुष्परिणाम काही झाले तर तुम्ही याला जबाबदार राहणार का, आणि याची आम्ही पहिली चाचणी करणार मगच आम्ही याला आमच्या भारतात राबविणार. परंतु फायझर याला म्हटलं की आम्ही चाचणीही करून देणार नाही आणि या दुष्परिणामाला सुद्धा आम्ही काही जबाबदार राहणार नाही. त्यावेळी केंद्र सरकार म्हटलं की नको मग आम्हाला तुमची लस, कारण तोपर्यंत आपण कोविशिल्डची आपण स्वतःच म्हणजे सुरुवात केली होती लशी बनवण्यास. त्यावेळी राहुल गांधी ट्विट करतात की नाही तुम्ही फायझर घ्या. या अशा अनेक गोष्टींचा योगायोग. आणि त्यात तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला मगाशी म्हटलं बघा पत्र, जेव्हा संसद भवन बांधलं जात होतं त्यावेळी सुद्धा 69 माजी अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं. मगाशा ज्या PM केअरच्या विरोधात जे पत्र लिहिलं आणि आत्ता जे पत्र लिहिलं म्हणजे 100 आणि 69 त्यामध्ये काही माजी अधिकाऱ्यांचा त्याच अधिकाऱ्यांचा समावेश होतो. म्हणजे त्यात कोण तर हर्षवर्धन हे नाव मी घेतोय अभ्यासानुसार. हर्षवर्धन आणि जुलिओ रिबेर या 2 माजी अधिकाऱ्यांचा वारंवार आपल्याला उल्लेख आढळतो, त्यांच्या सह्या त्यात आढळतात. ह्याचा अर्थ असा तर नव्हे की हे सर्व प्लॅन आहे, सर्व नियोजन आहे, खरंच हे टूलकिट काहीतरी आहे का? चला कदाचित असं होऊ शकते, शक्यता असू शकते की भाजपने काहीतरी तातुरमातुर बनवलं आणि टूलकिट दिलं. परंतु आत्तापर्यंत जर आपण बघितलं म्हणजे काही जर मागचा इतिहास आणि आत्तापर्यंत तर टूलकिटमध्ये दिलेलं वारंवार आपल्याला काळानुसार आढळून येत आहे. तर आपण याला विरोध केला पाहिजे. कारण जर फक्त सत्तेत येण्यासाठी फक्त एका पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्यासाठी जर तुम्ही संपूर्ण देशाचीच प्रतिमा विश्वभरात मलिन करत असाल, देशाच्या विकासाला आळा घालत असाल तर त्याला आपल्यासारख्या सामान्य जनतेनेच विरोध केला पाहिजे असं मला वाटतं. या व्हिडिओत आपण याच्याविषयी सविस्तर बोलू. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हे आमचं फेसबुक पेज आहे, त्याला तुम्ही नक्की लाईक करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर अशा आणि म्हणजे नवनवीन आणि अन्य घडामोडींसाठी mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला तुम्ही नक्की भेट द्या. धन्यवाद.